नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत जे अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी अंतर्गत भरती म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम करिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जे महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि जो अंतिम निर्णय आहे, ज्यांचं वयोमर्यादेमध्ये वाढ झालेली आहे, 55 वर्ष करण्यात आलेली आहे. जी 272 पदांची मागच्या वर्षी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, परंतु त्याची एक्झाम झालेली नाही शहरी भागाची. आणि ग्रामीणची सुद्धा नवीन जाहिरात 228 पदांची येणार आहे. तर याकरिता तुम्हाला आतापासून जे पहिली स्टेज आहे तुमची यशाची ती आहे ऑनलाईन फॉर्म भरणे. तर त्याकरिता कोणती कागदपत्रे लागतात त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये जाहिरात कधी येणार आहे, तुम्हाला पात्रता काय आहे, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा ही सुद्धा माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या मार्फत दिली जाणार आहे. त्याकरिता शेवटपर्यंत बघा, मधनं स्किप करू नका. आणि सर्वात महत्वाचं आहे, आतापासून अभ्यासाला लागा. ओके, त्या अभ्यास करण्याकरिता आपल्याला जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल, कारण ते येणाऱ्या काळ तुमचा आहे, कारण आतापर्यंत तुम्ही जे काही संयम ठेवलेला आहे किंवा तुमचे जे स्वप्न आहेत अंगणवाडी परिवीक्षक बनण्याचे 10 ते 15, कोणाला 20-20, 22, 25-25 वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुमच्याकडे आहे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असल्याचा, त्याची बॅच ऑनलाईन स्पेशल बॅच अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील महिलांकरिता उपलब्ध असणार आहे. ही आयसीडीएस पोषण अभियानासहित पोषण विषयासहित म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रत्येक विषयाकरिता वेगवेगळे शिक्षक आहेत त्यांच्या मार्फत शिकवलं जाणार आहे. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत आपण. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल. लेक्चर आपल्या वेळेनुसार इव्हिनिंग आणि म्हणजे संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेमध्ये ठेवलेले आहेत, तुम्हाला पाहता येणार आहे. 4च्या नंतरचे लेक्चर असतील. तर ही नवीन बॅच सुरू झालेली आहे तुमच्याकरिता. तर 9823442263 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला एनरोल करू शकता. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे. अभिजित सर्च अकॅडमी ऍप नावाचा ऍप आहे. तुम्ही तिथनं सुद्धा बॅच जॉईन करू शकता. कमी फी मध्ये तुम्हाला तुमची एक्झाम होईपर्यंत ही व्हॅलिडिटी असणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरती यामध्ये ग्रामीण भागातील महिलांकरिता असेल, ज्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत किंवा ज्या शहरी भागामध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकरिता तर जाहिरात कधी येणार आहे बघा. आता परत एकदा मी सांगतोय, जी पात्रता त्यांनी वयोमर्यादा 55 वर्ष करण्यात आलेली आहे, म्हणजे ज्यांचं 55 वर्षापर्यंत वय आहे. ओके, कारण मागच्या वेळेस 45 होता, आता 55 केलेला आहे. आता स्पर्धा वाढलेली आहे, स्पर्धा वाढली तर तुम्हाला अभ्यास सुद्धा करावा लागणार आहे. आणि याला पात्रता शिक्षक काय दिलेली आहे, अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष तुम्हाला सर्व्हिस असणं गरजेचं आहे, किंवा आता होत असतील तुमचे तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. आणि ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला एमएससीआयटी मध्ये सुद्धा सूट देण्यात आलेली आहे. एमएससीआयटीचं प्रमाणपत्र नसलं तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, स्पष्टरित्या तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तो जीआर सुद्धा आलेला आहे. तसेच बऱ्याच महिलांचं 10वी मध्ये 12वी मध्ये मराठी विषय नव्हता, तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही. ज्यांचा नसेल तरी सुद्धा त्यांना फॉर्म भरता येणार आहे. ज्यांचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं बीए, बीकॉम, बीएससी कम्प्लीट झालेला आहे, ग्रॅज्युएशन घरी बसून त्या सुद्धा पात्र ठरणार आहेत. तर याच्याकरिता कोणकोणती ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता कागदपत्रे लागतात, तर याच्यामध्ये 10वी प्रमाणपत्र, ओके, 10वी 12वी प्रमाणपत्र असेल, तुमचं पदवीचं, ओके, शेवटचं आता तुम्ही जर एक्झाम दिली असेल त्याचा मार्क मेमो सुद्धा चालेल, शेवटच्या वर्षात असाल तुम्ही, ओके, बऱ्याच गॅप असेल आणि तुम्ही गॅप असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला फक्त सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर डोमासाईल, ओके, ह्या सगळ्या जागा ओपन मधूनच भरल्या जातात खुल्या प्रवर्गात. कारण डिपार्टमेंटल, परत एकदा सांगतो मी, डिपार्टमेंटल एक्झाम आहे. कारण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये जर असाल, ज्या कॅटेगरीमध्ये असाल तिचा तुम्हाला उल्लेख करावा लागतो, तुमच्याकडे डॉक्युमेंट सुद्धा असणं गरजेचं आहे. तर डोमासाईल हे सर्वांना लागते, ओपन असो किंवा कॅटेगरीमध्ये असेल. उमेदवारांसाठी 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहात, वास्तव्यास आहात, तुमचे महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्हाला म्हणजे देशाचे नागरिक असतात परंतु महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये तुमचं अस्तित्व आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात त्यासाठी डोमासाईल, एज, नॅशनॅलिटी हे एकत्र सर्टिफिकेट असते. ओके, भारताचे नागरिक सुद्धा, नागरिकत्व सुद्धा तुम्हाला या सर्टिफिकेट मध्ये दिलं जातं. ओके, हे जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये निघून जातं. कोणतं डॉक्युमेंट असं नाही की त्याला महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तुम्ही आतापासून डॉक्युमेंट काढा. हे जर नसतील तर तुम्हाला परीक्षेपासून मुकावं लागणार आहे. ओके, तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, स्पष्टरित्या तुम्हाला सांगत आहे. कारण की हे
जी जाहिरात आहे वयोमर्यादे संदर्भात खूप वर्षानंतर वाढ झालेली आहे. तुम्हाला याचं ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. त्याचं संधीचं सोनं करा तुम्ही. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ज्या महिला उमेदवार ओपन सोडून म्हणजे ईडब्ल्यूएस असेल, एससी-बीसी, एससी-एसटी, ओबीसी, बीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट त्यासोबत एनसीएल ओके नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एससी आणि एसटी कॅटेगरी करिता लागत नाही. बाकी इतर कॅटेगरी करिता एनसीएल आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला हे सुद्धा तलाठ्याकडून मिळतं. 15 दिवसामध्ये मिळून जातं. ओके 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक नाही. असेल तर ठीक, नसेल तरी चालेल, प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड चालेल, असेल तर नाही वोटिंग कार्ड, नाहीतर ड्रायव्हिंग लायसन्स असेल. ओके कोणतंही एक आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे गव्हर्नमेंटचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ओके हे काही काढावं लागत नाही. हे जाहिरातीमध्येच त्याचा नमुना दिलेला असतो. त्याचं सॅम्पल को आपण काय करायचं आहे ते प्रिंट आउट काढायची आहे आणि नावाची नोंद करून ते स्कॅन करावं लागते. फॉर्म कसा भरायचा ते पूर्णरित्या तुम्हाला माहिती या ठिकाणी अकॅडमीमध्ये दिली जाणार आहे. लाईव्ह लेक्चर आपण घेणार आहोत. ओके डेमो एक फॉर्म भरून देण्याचा. त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट लग्न झाले नावामध्ये बदल झाला असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट बघा मॅरेज सर्टिफिकेट काढलं असेल तर आपल्या वडिलांच्या नावाने आपण फॉर्म भरता येतो आपल्याला आणि जर गॅजेट असेल तर आपल्या पतीच्या नावाने फॉर्म भरायला काही हरकत नाही. मग तुमचे कागदपत्र कोणाच्या नावाने आहे, आधार कार्ड कोणाच्या नावाने आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन कोणाच्या नावाने झालेले ते काही महत्व नाही त्याला. कोणाच्याही नावाने असो ओके वडिलांच्या नावाने असो का पतीच्या नावाने असेल तुम्हाला फक्त एकच डॉक्युमेंट गरजेचं आहे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट दोन्हीपैकी असेल त्यांच्या नावाने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. ही महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा तुम्हाला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. दररोजचे जर तुम्ही 2 तास दिलेत रात्रीचा 1 तास आणि सकाळचा 1 तास तरी सफिशियंट आहे. डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये सर्वच महिला या ठिकाणी स्पर्धेमध्ये नसतात परंतु आता वयोमर्यादेमध्ये वाढ झालेली आहे. बघा 45 चा 55 झालेला आहे. म्हणजे आता थोडं 10 वर्ष वाढ झाली म्हटल्यानंतर स्पर्धा तर वाढली ना. बरोबर आहे का नाही? स्पर्धा वाढली म्हटल्यानंतर तुम्हाला सुद्धा या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जागा सुद्धा 272 बघा थेअरीच्या 272 आणि ग्रामीणच्या 228 याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. म्हणजे 300च्या जवळपास जागा भरल्या जाणार आहेत आणि लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. सिलेबस सुद्धा सोपा आहे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, आयसीडीएस, पोषण अभियान. आयसीडीएस मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी कार्य केलेलं आहे. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त त्यामध्ये सर्व्हिस केलेली आहे. अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहात. महिलांच्या योजना, बालकांच्या योजना, कायदे कोणते आहेत त्यांच्यासाठी या सर्व बाबी तुम्हाला या परीक्षेमध्ये असणार आहेत. तर सिलेबस पुन्हा एकदा सांगतो मी खूप सोपा आहे. तुम्हाला फक्त पर्टिक्युलर एक्झाम ओरिएंटेड नोट्स हवे आहेत. नोट्स आपण देतोय तुम्हाला. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. सर्व विषय आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे आहेत. नंतर अभ्यास करायचा आहे, पेपर सॉल्व्ह करायचे आहेत आणि या ठिकाणी यावर्षी लागायचं आहे. तर त्या परीक्षेकरिता या अंगणवाडी परीक्षिका बनण्याकरिता आपल्याकडे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस आहेत. म्हणजे तुम्ही घरी बसून सुद्धा आपल्या मोबाईलवरती ह्या लेक्चर बघू शकता, नोट्सच्या झेरॉक्स काढू शकता. याच्याकरिता आपल्याला 98 23 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे. हे सर्व तुम्हाला या ठिकाणी सर्व विषयाचे बॅच एनरोल करता येणार आहे, जॉईन करता येणार आहे. व्हॉट्सअप करा, कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक सुद्धा आहे. तिथून सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. सर्वांना ऑल दी बेस्ट. आनंदाची बातमी दिलेली आहे कालच्याच व्हिडिओमध्ये. तर ज्यांच्याकडे अजून माहिती नाही त्यांना सुद्धा हा व्हिडिओची लिंक पाठवा. 55 वर्ष वयोपर्यंत तुम्हाला सर्वांना फॉर्म भरता येणार आहे. ओके थँक्यू.